महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। एका दिवसापूर्वी दुचाकीवरून झालेल्या वादात एक तरुणी रस्त्यावरून घरी जात असताना दुचाकीच्या चालकाने तिला अडवले। रस्त्यात सुरू असलेल्या वादात अचानक कारने हस्तक्षेप केला आणि त्यानंतर कार चालक आणि तरुणी यांच्यात वाद झाला आणि तो वाद मारहाणीत रूपांतरित झाला। कार चालक दाम्पत्याने तरुणीला जबर मारहाण केली, ज्यामुळे ती खाली पडली आणि तिच्या नाकाला मार लागलाय। या घटनेचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला, तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय। रामनगर पोलिसांनी आरोपींवर विविध कलमांखाली गुन्हा नोंद केला असून त्याला अटक केली आहे। तथापि न्यायालयाने आरोपीला जामीन दिलाय। या घटनेत पोलिसांच्या तपासावर नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात असून काही लोकांचं म्हणणं आहे की तपासात योग्य ती पारदर्शकता नसल्यामुळे त्यावर शंका व्यक्त केली जाते। वर्धा येथील सुदर्शन नगरातील 26 वर्षीय रुचिका ठाकरे आपल्या मोटरसायकलवर घरी जात असताना बुरांडे लेआउट येथे शुभम आंबटकरने तिच्या मोटरसायकलला ओव्हरटेक करत तिला अडवले आणि वाद केलेली मुलगी तूच आहेस का अशी धमकी दिली। त्यानंतर वाद वाढला आणि रस्ता सुरू असलेल्या वादात सुधीर खरकाटे आणि त्यांची पत्नी कारने तेथे पोहोचले। वाद वाढल्यावर बाचाबाची सुरू झाली आणि ती हाणामारीत रूपांतरित झाली। सुधीर खरकाटे आणि त्याच्या पत्नीने तरुणीला रागाच्या भरात तिचे केस पकडून तिच्यावर हाताबुक्क्याने मारहाण केली, ज्यामुळे ती गंभीरपणे जखमी झाली। वैद्यकीय अहवालानुसार रामनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आणि आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले। तरुणीला भरस्ता झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि सगळीकडे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात। या प्रकरणात आरोपींना न्यायालयाने जामीन दिला असून पोलिसांच्या तपासावर नागरिकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।